साहेब मगाशी तुम्ही जे म्हणाले की बाबा अजितदादांच्या मृत्यूचा शोध लागला पाहिजे आणि जो कोणी त्याचे दोषी असेल त्याला तळतळाट लागेल. आता तळतळाट लागणे श्रद्धा की अंधश्रद्धा? अंधश्रद्धा. मी तळतळाट लागेल हा शब्द जर माझा असेल तर खोडून दाखवतो. दुसरा मुद्दा चेक करा. तुम्ही मगाशी हा विषय क्लिअर करतो हो की जो कोणी या गोष्टीच्या भाग असेल त्याच्या घरात कोणी पाळणा पण शिल्लक राहणार नाही हा शब्द वापरला. हा शाप नाही. श्राप नाही. मी काय श्राप देणारा काय ज्योतिषी आहे काय? हे एक आहे ना की एखाद्या व्यक्तीचं असं जाणं हे वेदनादायी असतं ना, त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय ना. त्याच्यामुळे अजितदादांचं जाणं हे जिवारी लागलं साहेब. त्यामुळे ठीक आहे, उद्रेकातून त्या गोष्टी येतात. तुम्ही खरातांचं वारंवार नाव घेतलं. कुणाचं? खरात महाराजांचं नाव घेतलं. महाराज कसला? काय जे असतील भोंदूबाबा म्हणा. भोंदूबाबा त्यांचं तुम्ही नाव घेतलं. पण चाकणकर मॅडम त्यांच्या नेहमीच संपर्कात होत्या. तुमच्याच पक्षाच्या नेत्या त्यांच्या संपर्कामध्ये राहिल्या होत्या. असं आहे, कोण कोणाच्या संपर्कात होतं हा SITचा भाग आहे, चौकशीचा. आता त्यांच्या अकाउंटमध्ये समता पतसंस्थेच्या काय ट्रान्झॅक्शन झालं, किती सेकंदात झालं, किती करोड रुपयाचं झालं, त्यात ते दोषी आहेत का, हा आता तपास यंत्रणेचा भाग आहे. आणि त्यांच्यावर ज्यावेळेस ॲलिगेशन झाले तर त्यांनी स्वतः राजीनामा दिला आहे. त्या पदाचा पण राजीनामा दिला आहे आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा पण राजीनामा दिला आहे. त्यामुळे अंधश्रद्धेच्या गर्तेत राहून मी इतका बोलल्यानंतर तुम्ही म्हणाल की तुम्ही अंधश्रद्धा की श्रद्धा, मी आता तुम्हाला कोण्या शब्दात सांगू मला ते सांगा. तुम्ही मगाशी जे हे बोलताना असं म्हणाले की बाबा अजितदादांच्या मृत्यूचा तर शोध लागलाच पाहिजे. सरकारमध्ये तुम्ही पण म्हणजे केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही, मग शोध का लागत नाही? या गुन्ह्याचा शोध लागावा म्हणून कर्नाटक राज्यामध्ये जाऊन गुन्हा दाखल करावा लागला. एक गोष्ट लक्षात घ्या, काल बारामतीला सांगता सभा झाली. त्या सभेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. उमेदवारी अर्ज वहिनींचा भरताना स्वतः एकनाथराव शिंदे साहेब होते. आणि मला जे काही उदय सामंत साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर कळलं की 3 दिवस ते सुद्धा कोणाशी बोलले नाहीत, म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब. आणि सुनेत्रा वहिनींनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की लोकांच्या मनात जी शंका आहे ती लवकर दूर झाली पाहिजे. अर्थातच आमच्यावर जेवढा आघात आहे तेवढा त्यापेक्षा जास्त आघात या पत्नी म्हणून त्यांच्यावर. त्यांनी सांगितलं की माझं तर सर्वस्व हरपलं आहे. त्याच्यामुळे मी स्वतः आता सरकारमध्ये आहे का, तर मी आहे, फडणवीस साहेब आहेत, हे पण दादांचे तितकेच लाडके आमदार, आम्ही पण तेवढेच दादांच्या जवळचे आमदार. यांनाही ते वाटतं, ते मलाही वाटतं. मी फक्त त्या भावना अधिक तीव्रतेनं मांडतो. त्याच्यामुळे सरकारमध्ये असताना सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता याचं चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे. फक्त आमची विनंती एवढी आहे की त्या तपासाची गती अधिक गतिमान झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं खराब प्रकरण एकदम फास्ट ट्रॅकवर आलं आणि ते सगळं 2000 कोटी रुपयाचं आहे. पण तेच ना, मुख्यमंत्री आपले मला पूर्ण उत्तर देऊ द्या. बँगलोर कर्नाटकमध्ये 0 FIR झाली. ती FIR मग याच्याकडे CIDकडे वर्ग केल्या गेली पुण्याला. त्यांनी सांगितलं की या पत्रामध्ये पूर्तता नाही. आज DGCAचा अहवाल त्रोटक आलेला आहे, CCTV फुटेज भेटत नाही. हे जे काही संभ्रम आहे, मी मुरलीधर मोहोळचे मंत्री आहेत त्यांना विनंती केली, त्यांना हे पण केलं की तुम्ही स्वतः 15 दिवसात ब्लॅक बॉक्सचा डेटा, इम्पेरिकल डेटा तुम्ही सार्वजनिक करणार असं म्हणला होता. आज 3-4 महिने झालेत. व अडचण कुठं आहे, पाणी कुठं मुरतं आहे त्याचा शोध महाराष्ट्र घेईल. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दोषींना सोडणार नाही. फक्त माझं मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये असून सुद्धा माझा प्रश्न विचारणं हा संविधानाने दिलेला मला संविधानिक अधिकार आहे. पाणी मुरतंय कुठं हे महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराज शूर राजे होते, तुम्हा आम्हा सर्वांची प्रेरणास्थान आहे. शिवाजी महाराजांची आरती गाणं कितपत योग्य? शिवाजी महाराजांचं दैवतीकरण होता कामा नये. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. दैवतीकरण जर त्यांचं झालं, त्यांच्या आरत्या झाल्या, त्यांना मग ते उद्या अगरबत्त्या येतील, मग तिथं नारळ फोडलं जातील. ते कसं आहे की हा भाग छत्रपती शिवाजी महाराज हे विज्ञानवादी आहेत, ते युगपुरुष आहेत. त्यामुळे कुठल्याही महापुरुषांना दैववादात अडकू नये. आरत्या होणं हे चुकीचंच आहे. शिवाजी महाराज हे म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषेत सांगायचं झालं तर 33 कोटी देवाची फलटणसुद्धा ज्या नावापुढं बाद होते असं नाव म्हणजे शिवाजी. त्याच्यामुळं हे देवापेक्षा ग्रेट आहेत असं मी मानतो. पण त्याचं दैवतीकरण होता कामा नये. तुम्ही मगाशी असं पण म्हणाले की माझी आमदारकी गेल्यानंतर मी अतिशय स्पष्ट बोलणार आहे. एखादा काही स्फोटक काही माहिती बाहेर येईल? 14 मेला संभाजी महाराज जयंतीचा दिवस संपला, मी यात्राच काढतो ना महाराष्ट्रात, जस्टिस फॉर दादा. तो लढेंगे बचेंगे और लढेंगे. तुम्ही इतकं बारकाईनं भाषण ऐकल्याबद्दल आभार तुमचे.